सगळ्यात पहिली जी 16 तारखेला विलेपार्लेमध्ये जी घटना घडली त्या घटनेचं संपूर्ण जैन समाजाच्या वतीने या ठिकाणी सर्वात प्रथम निषेध करतो। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। अत्यंत जुनं असं प्राचीन मंदिर, ही गेल्या 90 वर्षाची परंपरा असलेले मंदिर, आणि अचानक एका रात्रीतून ते मंदिर जमीनदोस्त करण्यात आलं। तिथला काय हॉटेल मालक असतील किंवा महानगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी येऊन एका रात्रीत ही कारवाई करण्यात आलेली होती। कोर्ट प्रकरण चालू असताना ह्याला कोणाचाही विश्वासात न घेता आता आपण पाहिलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठली महानगरपालिकेवर कोणाची सत्ता नाही, फक्त सत्ता आहे ती आयुक्तांची आणि तिथल्या अधिकाऱ्यांची। आणि आज अधिकारी मनमानी पद्धतीने काम करतात। आज आपण पाहिलं असेल की जर कुठला एखादा निर्णय घ्यायचा असतो तर नगरसेवक त्या ठिकाणी ठराव करत असतो आणि त्यानंतर ती कारवाई होत असते, परंतु या ठिकाणी आयुक्तांनी आणि तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर कोणाला विश्वासात न घेता हे मंदिरवर ताबडतोब कारवाई केली। आणि आमच्या जे जुन्या मंदिर आहेत त्याच्या मधल्या प्रतिमा आहेत किंवा ते काय ग्रंथ आहेत ते संपूर्ण तोडले गेलेत, ग्रंथ रस्त्यावर विखरले गेलेले आहेत। त्यामुळे जैन समाजामध्ये तीव्र भावना या ठिकाणी झालेली आहे। आज लाखोच्या संख्येने जैन समाज रस्त्यावर उतरलेले आहे। आज आपण पुण्यामध्ये पण पाहिलं असेल तर चारही संप्रदायाचे लोक आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहेत आणि नागरिकांमध्ये तीव्र भावना आहेत। हे जर थांबलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये अजून तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल। त्याचप्रमाणे साधू संतांवर होणारे, आज आमचे साधू संत पायी चालत असतात आणि चालत असताना त्यांच्यावर हल्ले केले जातात, गाड्यांनी उडवले जातात। ते संत कोणाचेही आधेमध्ये नसतात किंवा त्यांना कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते, फक्त समाजाला एक सुधारण्याचं किंवा समाजामध्ये प्रबोधन देण्याचं काम ते सातत्याने या देशातून, या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असतात, दुसऱ्या देशात जात असतात, गावात जात असतात आणि प्रचार प्रसार करत असतात। भगवान महावीर स्वामींचा संदेश आहे जगा आणि जगू द्या। परंतु आज आम्ही शांततेच्या प्रियेने चालत असताना सुद्धा आज आमच्या जैन समाजावर मोठ्या पद्धतीने असे अतिक्रमण, आज जैन समाज अल्पसंख्याक आहे आणि अशा समाजाच्या माध्यमातून आज अनेक लोक वेगळ्या नजरेने बघत असतात। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी आमची भावना आहे। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर YouTube चॅनल अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकन। थँक यू।